मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करत असताना जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर प्रश्न सातत्यानं रिपीट आहेत. म्हणून PYQ प्रश्नावर आपल्याला भर देणं अतिशय गरजेचं आहे. असे प्रश्न आहेत मित्रांनो, हमखास परीक्षेला येतात. हे जर आपण मिस केलं तर बरेचसे प्रश्न आपले जाऊ शकतात. ठीक आहे, बरेचसे प्रश्न जाऊ शकतात. म्हणजेच काय तर मार्क आपल्याला ह्याच गोष्टीवर आहेत की PYQ प्रश्न सातत्यानं प्रश्न रिपीट आहेत. मग आपण तेच प्रश्न तेच कंटेंट आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, वळूया. कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर ज्याला लिहिता वाचता येत नाही असा, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा म्हणजेच काय तर मित्रांनो निरक्षर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? स्वइच्छेने आहे. ठीक आहे, तर मित्रांनो त्याला मानधन म्हणतात. तुम्ही जर एखाद्याचं मन जिंकलं आणि आपण खूप काम करतो वगैरे वगैरे, तर जे तुम्हाला जी मनानं दिल्या जाते त्याला काय म्हणायचं? मानधन. फरक आहे वर्गणी. वर्गणी आपण जयंतीला जमा करतो. निवृत्ती वेतन जेव्हा आपण रिटायर होतो. खंडणी ही व्यापाऱ्याकडून जमा केली जाते. मानधन हे स्वइच्छेने दिले जाते. ठीक आहे. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे विरामचिन्ह कोणते? आश्चर्य, क्रोध, भावना दर्शविणारे विरामचिन्ह कोणते? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. त्याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कसला शब्द ओळखायचा आहे? शुद्ध शब्द. ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. कुलगुरू. दोन्ही ठिकाणी पहिला उकार आहे. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ठीक आहे, तर मित्रांनो ते आहे दंत तालव्य. कसं काय ते आपण पाहूता. लक्ष द्यायचं इकडे मित्रांनो. च च छ ज झ हे तालव्य आणि यांनाच दंत तालव्य म्हणतात. तालव्य आणि दंत तालव्य लक्षात ठेवायचे. दोघातला फरक सांगतो काय आहे. च छ ज आणि झ मध्ये येचा उच्चार जर झाला मित्रांनो तर त्याला काय म्हणायचं? तालव्य. येचा उच्चार झाला तर त्याला काय म्हणायचं? तालव्य. आणि येचा उच्चार जर नाही झाला तर त्याला दंत तालव्य म्हणायचं. ठीक आहे, मग जावाई याच्यामध्ये येचा उच्चार दिसायलाय का? नाही, म्हणून दंत तालव्य. पण उदाहरण तुम्हाला म्हणलं जग. जग म्हणजे विश्व ना. जग आपण काय म्हणतो? हे जग खूप मोठं आहे. जग. मग ज मध्ये याचा उच्चार झाल्यासारखा वाटतं बघा. जग. जग. मग याचा उच्चार आहे म्हणजेच हे तालव्य. ठीक आहे, मग च छ ज झ मध्ये याचा उच्चार झाला त्याला तालव्य म्हणायचं. नाही झाला की दंत तालव्य. जावाई मध्ये जा मध्ये याचा उच्चार नाही म्हणून आपण त्याला दंत तालव्य म्हणून टाकलेलं आहे. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर मित्रांनो सोनेचं सोनेच होतंय कारण सोने हे पदार्थवाचक नाम आहे. त्याचं अनेक वचन होत नाही. सतीशला फार थंडी वाजते. सामान्य रूप ओळखा. मित्रांनो सतीशला शब्दाचं सामान्य रूप ओळखायचंय तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. सतीश. मित्रांनो लक्षात ठेवायचंय स ला ना ते हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. ठीक आहे, हे प्रत्यय लावताना शब्दाच्या मूळ रूपात बदल होते आणि त्या बदलाला सामान्य रूप म्हणतात. आणि मग मित्रांनो उदाहरण तुम्हाला म्हणलं गाव, त्याला ला प्रत्यय जर लावायचा असलं मित्रांनो तर गावाला. मग ला प्रत्यय लावताना गावचं काय झालं? गावा. मग गावचं गावा हे सामान्य रूप आहे. तसंच म्हणतात ते. ला प्रत्यय घालताना सतीशचं सतीशच राहिले मग हे सामान्य रूप आहे त्याचं. ठीक आहे, प्रश्न घुमून फिरू नये. खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता? थोडक्यात काय स्वरसंधीचं उदाहरण सांगायचं आपल्याला. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर येते मुनिच्छा. कसं काय ते आपण पाहू मित्रांनो. मुनी मुनी अधिक इच्छा. लक्षात घ्या मित्रांनो, इथं आहे रसवई, इथं आहे रसवई.
रसवई प्लस रसवई बरोबर दीर्घई होत आहे. ठीक आहे. ई गेला मू जशास तसा, इथं न अर्धा आहे दीर्घई मिसळा मू नी, हा ई खाली गेला मग घेणार नाहीत आणि छा, मग मुनी अधिक इच्छा मुनिच्छा. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. ही आहे संधी, हे त्याचा विग्रह. संधीचं नाव आहे दीर्घादेश स्वर संधी. दोन सजातीय स्वर एकत्र आले त्यांच्याबद्दल एक दीर्घ स्वर बनला, त्या संधीला काय म्हणायचं? दीर्घादेश स्वर संधी. तिला दीर्घत्व स्वर संधी, ती सजातीय स्वर संधी सुद्धा आहे. ऑप्शन नंबर 1. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? मित्रांनो चिल्लर प्रश्न आहे, हे भाववाचक नाम आहे. प्रामाणिकपणा हे कोण आहे? भाववाचक नाम. मग पणा प्रत्यय लागला की भाववाचक नाम सांगायचं. वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यातील क्रियापद कोणते? घातली हे क्रियापद आहे, संपला विषय. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखायचे मित्रांनो, मग ते आहे जिंकते. मूळ धातूला त प्रत्यय लागला की वर्तमान काळ असतो. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मग काय म्हणतंय? कर्णवाचक, योग्यतावाचक, संग्रहवाचक. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, योग्यतावाचक आहे ते. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. काय ओळखायचंय? प्रकार. जोडे कोणी? आणि न. आणि कोणे? बघा, आणि हे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक चलाचा प्रधानत्व सूचक. ठीक आहे, आपण शॉर्ट मध्ये घेऊता. आणि समुच्चय बोधक उभय अन्वयी अव्यय आहे. आणीचा प्रकार कोण आहे? समुच्चय बोधक. मग एकदा समुच्चय बोधक न जर वाक्य जोडी दोन, काय जोडी? दोन वाक्य जोडी. बघा, विजा चमकू लागल्या हे एक वाक्य, पावसाला सुरुवात झाली हे एक वाक्य. मग याला आपण एक उपवाक्य, हे एक वाक्य बघा, काय एक वाक्य आणि हे एक वाक्य. पण मित्रांनो लक्षात ठेवायचं, समुच्चय बोधक न जर असे दोन वाक्य जोडले की डायरेक्ट पहिलं वाक्य प्रधान असते आणि दुसरे वाक्य कसलं असतंय? प्रधान. आणि मित्रांनो जेव्हा दोन प्रधान वाक्य येतात का, अख्ख्या वाक्याचा प्रकार असते मित्रांनो संयुक्त वाक्य. काय असते? संयुक्त वाक्य. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कोण आहे? सी. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्याचा प्रकार आहे संयुक्त. मधलं आहे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक झालं की पहिलं प्रधान वाक्य, दुसरं प्रधान वाक्य, दोन प्रधान वाक्य झाले की अख्ख्या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य असते. वा काय मजा आली या अव्ययाचा प्रकार ओळखा. वा काय मजा आली. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, ते हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण वा म्हणतो बघा. ठीक आहे. तू रामाला पुस्तक दे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर लक्षात ठेवायचंय, अधोरेखित मला वाटतंय रामाला असन. दे क्रियापद आहे. देणारा कोण? देणारा कोण? तर तू वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. काय दे, बघा कायचं उत्तर पण मिळतं इथं. काय दे पुस्तक वाक्याचं कर्म आहे. अजून एक उत्तर भेटते बघा, कोणाला. मग कोणाला द्यायचंय? रामाला. मग दोन, तू रामाला पुस्तक दे. देणारा कोण? तू वाक्याचा करताय. काय दे पुस्तक कोणाला? रामाला. एकाच वाक्यात काय आणि कोणाला ही दोन्ही उत्तर भेटलीत आपल्याला. ही दोन्ही पण जेव्हा अशी दोन्ही उत्तर भेटतात मित्रांनो, तेव्हा कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म असते. प्रत्यक्ष कर्म. आणि कोणालाचं उत्तर अप्रत्यक्ष कर्म. विभक्ती विचारली ह्या लाची. ठीक आहे, कारण याला अंडरलाईन होता. पण तू रामाला पुस्तक दे, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर अधोरेखित ह्या शब्दाला होतं. तू रामाला पुस्तक दे. देणारा कोण आहे? तू वाक्याचा करताय. काय दे पुस्तक कोणाला? रामाला. एकाच वाक्यात काय आणि कोणाचं उत्तर आलं तर कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म आणि कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म. आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती मित्रांनो नेहमी चतुर्थी असते. काय असते? चतुर्थी. म्हणजेच ऑप्शन नंबर सी बरोबर. त्याच्या घराचा दरवाजा उघडला. प्रयोग ओळखायचा आहे. काय उघडला? दरवाजा. मग उघडला क्रियापद. उघड मूळ धातू. उघडणारा कोण आहे? दरवाजा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो.
मला सांगा, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. झाला कर्तरी प्रयोग. पण वाक्याचा कर्ता निर्जीव आहे, वाक्यात कर्म बी येणार नाही, झाला अकर्मक कर्तरी प्रयोग. पहा, लक्षात घ्या. त्याच्या घराचा दरवाजा उघडला. उघडला क्रियापद, उघड मूळ धातू, उघडणारा कोण? दरवाजा. उघडणारा कोण? दरवाजा. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. वाक्याचा कर्ता निर्जीव आहे, झाला कोण मित्रांनो? अकर्मक कर्तरी प्रयोग. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र या समासाचा प्रकार ओळखा म्हणाले. कशाचा प्रकार ओळखायचा आहे? समासाचा. लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्र हे नाम आहे, पण राष्ट्र कसं आहे? महाराष्ट्र. महाशब्दानं राष्ट्राबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. कोण आहे? विशेषण. मित्रांनो, विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्या नामाला विशेष्य म्हणतात. काय म्हणतात? विशेष्य. याला विशेष्य सुद्धा म्हणू शकतो. आणि ज्या समासामध्ये विशेषण विशेष्य संबंध दिसून येतंय का, त्या समासाला मित्रांनो कर्मधारय समास म्हणतात. राष्ट्रनाम महाविशेषण. विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्या नामाला विशेष्य म्हणता येतंय. थोडक्यात जिथं तुम्हाला असा संबंध दिसन विशेषण विशेष्य, तिथं समास कोणता सांगितला आपण? कर्मधारय समास. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तुम्ही आधी खाली बसा. आधी खाली बसा, जास्त शहाणपणा करू नका. ही आमची आज्ञा आहे तुम्हाला, आणि मग आज्ञार्थी आहे. ठीक आहे. वाटे, भासे, जणू हे शब्द कोणत्या अलंकारात येतात? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय उपमान यांना जेव्हा कल्पनेमध्ये केलं जाते का, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि मग मित्रांनो लक्षात घ्यायचंय, अलंकार कोणता आहे? उत्प्रेक्षा अलंकार. जर तुम्हाला असे वाटे, भासे, जणू हे शब्द जर दिसले, अलंकार सांगायचा उत्प्रेक्षा अलंकार. अहि या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? अहि या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचा मित्रांनो, तो आहे सर्प. वायस या शब्दाचा अर्थ काय? तर वायस म्हणजे कावळा. लय दिमाग लावायची गरज नाही. रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर रंक म्हणजे रंक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे राव. ठीक आहे. रंक म्हणजे गरीब. ठीक आहे. पण राव आपण एखाद्याला राव केव्हा म्हणतो? जेव्हा ती श्रीमंत आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. एकावरच दृढनिष्ठा ठेवून चालणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो त्याला एकनिष्ठ असं म्हणतात. काय म्हणतात? एकनिष्ठ. चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर मित्रांनो त्याला म्हणतात भांडखोर स्त्री. वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, त्याचं नाव आहे पूर्णविराम. जोपर्यंत पूर्णविराम येत नाही तोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही. मी तुम्हाला म्हणलं नागेश पुस्तक वाचतो. आता हे खऱ्या अर्थानं वाटायला पूर्ण वाक्य, पण अजून पूर्ण झालेलं नाही. जेव्हा इथं पूर्णविराम येईल तेव्हा वाक्य पूर्ण झालं. याला पूर्णविराम म्हणतात. ठीक आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात म्हणाले? तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. पण आपलं हे उत्तर नाही इथं. इथं उत्तर आहे आपलं एकच. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर. ज्ञ हे असं लंगडे आहे मित्रांनो, असं लंगडे. ज्ञ हे संयुक्त व्यंजन असे लिहिले जाते. मग इकडे बघा ज्ञ. मग याची फोड जर तुम्हाला विचारली, लंगड केलं बघा याला खालून, मग द अधिक न अधिक य. आणि मग जर या ज्ञची फोड कशी केली जाते? द न य. कुठे दिसायलंय का? ऑप्शन नंबर डी, द न य. नपुंसकलिंग शब्द ओळखा. नपुंसकलिंगी शब्द ओळखा. नामाच्या पुढे तो बसलं का पुलिंग असतंय, ती बसलं का स्त्रीलिंग असतंय, ते बसलं की नपुंसकलिंग असतंय मित्रांनो. ठीक आहे. पाहूता, ती कथा म्हणजेच काय? स्त्रीलिंग आहे. आपलं उत्तर होणार नाही. ते शरीर, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. संपल्याशे. तो देह, तो हात. ठीक आहे. म्हणजेच हे पुलिंग आहेत बाकीचे, पण आपलं उत्तर आहे बी. नपुंसकलिंग ओळखायचे आणि ते आहे शरीर. म्हणजे हे स्त्रीलिंग आहे, हे दोन पुलिंग आणि हे नपुंसकलिंग. कोणते सामान्य नाम नाही? याच्यातलं कोणतं सामान्य नाम नाही म्हणलंय मित्रांनो? लक्षात घ्या. कळप,
कळप हे मित्रांनो, कळप हे समूहवाचक नाम आहे. कळप हे समूहवाचक नाम आहे. वर्ग हे सुद्धा समूहवाचक नाम आहे. कापड हे पदार्थवाचक नाम आहे. आणि हिमालय हे विशेष नाम आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणता की तुम्ही आता म्हणता की इथे तर एकही पर्याय दिसेना आपला, कोणतं सामान्य नाम नाही म्हणते. मित्रांनो सामान्य नाम तर तुम्हाला कोणतं दिसेना इथं. ठीक आहे, इकडे पहा, मुळात आपला पर्याय हे बरोबर आहे, विशेष नाम. लक्षात ठेवायचंय, कळप आणि वर्ग हे दोन्ही समूहवाचक नाम आहेत आणि हे पदार्थवाचक नाम आहे. ठीक आहे, मुळात जर तुम्ही बघितलं मित्रांनो, सामान्य नाम, तर या सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन. त्यातला पहिला प्रकार आहे समूहवाचक नाम आणि दुसरा प्रकार आहे मित्रांनो पदार्थवाचक नाम. म्हणजेच जिथं आपण पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम जे ओळखिलंय ते सामान्य नामाचेच प्रकार आहेत, लक्षात ठेवायचे. म्हणून हे सांगायचं तात्पर्य असं आहे, इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर कळप हे समूहवाचक नाम आहे, वर्ग हे समूहवाचक नाम आहे, कापड हे पदार्थवाचक नाम आहे. समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम ही सामान्य नामाचेच प्रकार आहेत. म्हणजे तिघांनाही आपण सामान्य नाम म्हणू शकतो. उरलं कोण? एकच विशेष नाम, आणि तेच आपलं उत्तर आहे. विशेषण हे असते, विशेषण नसून इथं विशेष नाम आहे मित्रांनो. विशेषनाम, विशेष नाम हे डॅश डॅश असते, तर विशेष नाम हे मित्रांनो व्यक्तिवाचक असते, तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. ठीक आहे, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. थोडक्यात काय, विशेष नामाला व्यक्तिवाचक नाम म्हणतात, तर सामान्य नामाला जातीवाचक नाम असं म्हणतात. मी मुंबईला जाईन, वाक्यातील काळ ओळखा. जाईन झालं, कळालं इथंच काळ, तर काळ आहे भविष्यकाळ. मी मुंबईला जाईन, इन प्रत्यय लागलाय बघा, झाला. खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी, याचा प्रकार ओळखा म्हणाले येरवाळी. मग मी तुम्हाला म्हणलं राणी येरवाळी घरी जाते. काही वाक्य, राणी येरवाळी घरी जाते. तर मित्रांनो विचारा प्रश्न, जाते क्रियापद आहे, जा मूळ धातू आहे. याला प्रश्न विचारा, केव्हा जाते येरवाळी आणि केव्हाच उत्तर क्रियाशन असते. कुठे गेलं? ऑप्शन नंबर बी. राणी येरवाळी घरी जाते, जाते क्रियापद, जा मूळ धातू, केव्हा जाते येरवाळी आणि केव्हाच उत्तर काय असते? क्रियाशन. ऑप्शन नंबर बी. थू केवल प्रयोग अव्ययाचा प्रकार ओळखा. थू या केवल प्रयोग अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो थू हे तिरस्कार दर्शक केवल प्रयोग अव्यय आहे. चा ची चे, इथं ची डबल झालंय, पण नियमन असं आहे ते चा ची आणि चे हे कोणत्याही भक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्याही भक्तीचे प्रत्यय आहेत तर मित्रांनो ते आहेत षष्ठी भक्तीचे प्रत्यय. कोणाचे प्रत्यय आहेत? षष्ठी भक्तीचे प्रत्यय आहेत. द्वितीयाचे प्रत्यय आहेत मित्रांनो स, ला, ना, ते. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हून. षष्टीचे प्रत्यय आहेत चा ची चे. सप्तमीचे प्रत्यय आहेत त ई आ. ठीक आहे, पण आपलं उत्तर सी बरोबर आहे. षष्टीचे प्रत्यय चा ची चे. पोपट पेरू खातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. काय ओळखायचा आहे प्रयोग? खातो क्रियापद, खा मूळ धातू, खाणारा कोण? खाणारा कोण आहे? पोपट वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो.
पण या कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. पर्याय काय आहेत? ठीक आहे, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कर्तरी प्रयोग. पोपट पेरू खातो, खातो क्रियापद, खा मूळ धातू, खाणारा कोण आहे? पोपट वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. आणि तेच आपलं मित्रांनो उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अतिशय कमी टायमामध्ये आपण खूप जास्त प्रश्न सॉल्व्ह केलेत मित्रांनो. आणि मित्रांनो कमेंट करा, कारण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, नसेल आवडला तरी करा, पण न आवडायची वेळ येऊ देणार नाही मी, हे मला माहीत आहे, कारण तेवढा विश्वास आहे. तुमच्या सहकार्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.